नमस्कार, मी ॲडव्होकेट रामेश्वर गेते, मुंबई उच्च न्यायालय। तुम्हाला लोक जागर वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी खेडलेजुंगे तालुका निफाड डिस्ट्रिक्ट नाशिक या गावामध्ये एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलो। माझं शिक्षण परमपूज्य तुकाराम बाबा विद्यालय आणि महाविद्यालय खेडलेजुंगे येथे 10वी पर्यंत झालं। त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण हे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज लासलगाव येथे झालेलं आहे। तेथे मी इंग्रजी या विषयाची पदवी धारण केलेली आहे। त्यानंतर मी कार्यरत शिक्षणासाठी नाशिक येथे 1999 ते 2002 NBT लॉ कॉलेज येथे शिक्षण घेतलं। तेथे सुद्धा मी काही विषयांमध्ये टॉपर केलं, कॉलेजमध्ये सेकंड आलो आणि सन 2002 पासून मी माननीय मुंबई उच्च न्यायालय येथे मागील 21 वर्षापासून फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाच्या सर्व केसेस या बघत आहे। मागच्या 21 वर्षात मी वकिली करताना माझ्या हाताखाली कमीत कमी 10 ते 12 वकील हे माझ्याकडून शिकून आज यशस्वीपणे वकील करतात आहे। ते माझ्याकडे वकिलीत आल्यानंतर मी त्यांना एक प्रॉपर स्टायपेंड द्यायचो। त्याचं कारण असं होतं की मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस खूप बिकट परिस्थिती असायची। माझी इव्हन लोकलचं तिकीट काढण्याची सुद्धा ऐपत नसायची किंवा मला महिन्याच्या मेसची सुद्धा पैसे द्यायची ऐपत नसायची। आणि मी हे ओळखून सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून किंवा कमी इन्कम ग्रुप मधून येणारी मुलं, तर मी असं बघायचो की त्यांना काहीतरी स्टायपेंड मिळेल की जेणेकरून त्यांचा हा वरचेवर खर्च निघेल। आज सुद्धा मी माझ्याकडे जो पण वकील माझ्याकडे वकिलीसाठी येतो मी त्याला एक प्रॉपर स्टायपेंड देतो, प्रॉपर त्याला एनकरेज करत असतो का जेणेकरून तो भविष्यामध्ये एक चांगला वकील होईल, चांगला वकील होऊन त्याच्या पक्षकारांना चांगला न्याय देईल। संस्मरणीय खटले म्हणाल तर त्याबाबत मी खरंच एक स्वतःला नशीबवान समजेल की माझ्या ज्युनियर स्टेजलाच माझ्याकडे 2006 साली डॉक्टर सुभाष भंडारी हे जे नामवंत नाशिकमधील नामवंत नॅचरोपॅथ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्यामध्ये मी माननीय न्यायालयापुढे याचिका दाखल करून त्याच्यामध्ये स्टे घेतला होता आणि डॉक्टर भंडारींना त्यावेळेस मी न्याय मिळवून दिला होता। त्यानंतर मला 2007 मध्ये मद्रास उच्च न्यायालय येथे एक कंपनीचं मोठं मॅटर आलं होतं। तर मी ते मुंबई येथून 2007 साली हे विमानाने जाऊन तिथे जाऊन लढायचो आणि असं करता करता मी त्या प्रकरणामध्ये माझ्या पक्षकाराला न्याय मिळवून दिला। त्यानंतर 2009च्या सुमारास माझ्याकडे मालेगाव बॉम्ब स्फोटातील त्यावेळेसच्या आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वतीनं वकीलपत्र आलं होतं। ते प्रकरण मी 2015 पर्यंत त्यांच्या वतीने बघत होतो। त्यांच्या वतीने वेळोवेळी माननीय सेशन्स कोर्ट, माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे बेल अर्ज करून वेगवेगळे तुरुंगामध्ये त्यांना लागणाऱ्या सुविधांविषयीचे अर्ज करून त्यांना मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलो। पोलीस तपासामध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतली। याचबरोबर अभिमानाची बात म्हणजे आजच्या देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वतीने माझ्याकडे त्यावेळेसचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री मनीषजी तिवारी यांच्या विरुद्ध मी बदनामीचा खटला हा नितीनजी गडकरी यांच्या वतीने चालवला होता। हे प्रकरण चालवत असताना नितीनजी गडकरींना जवळून बघण्याची संधी मिळाली। सदर प्रकरण चालवताना एक अभिमान वाटायचा। सदर प्रकरण मी हे 2014 म्हणजे नितीनजी गडकरी मंत्री होईपर्यंत चालवलं आणि नंतर हे प्रकरण आपसात मिटल्यामुळे त्यावेळेचे मंत्री मनीषजी तिवारी यांनी माफी मागितल्या कारणाने ते प्रकरण समझोता होऊन ते संपलं। त्यानंतर म्हणाल तर मी समृद्धी महामार्ग की जो
नाशिक जिल्ह्यात पिंपरी सदो या गावापासून चालू होऊन बराच अंतरापर्यंत जातो, पण संपूर्ण पिंपरी सदो पासून 30 गावांचे कामं मी 30 गावांचे शेतकरी 1992 शेतकऱ्यांच्या वतीने मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या आणि त्या याचिका दाखल करून त्यावेळेसच्या सरकारला जमीन संपादन कायद्याच्या तरतुदीनुसार संपादन करणं हे शक्य नव्हतं आणि मी त्या याचिका करून सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडलं होतं आणि ती कोंडी कायदेशीर कोंडी केल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगलं संपादन मूल्य मिळून खूप खूप फायदा झालेला आहे आणि महत्वाची बात म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ऑलमोस्ट एकतर्फी प्रकरण ही मी हँडल केली आहे। इथील सर्व आमदारांची कामं माझ्याकडे होती, इव्हन खासदार साहेबांनी सुद्धा काम पाठवलं होतं। इव्हन जायकवाडी धरणाचा पाणी वाटपाचा प्रश्न त्या संबंधी सुद्धा मी प्रकरण मान्य उच्च न्यायालयात 2दा हँडल केलेलं होतं आणि गंगापूर धरणातून कमी पाणी साठा हा रिलीज व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्या माध्यमातून मी नाशिक जिल्ह्याच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। माझ्या पूर्णपणे वकिलीच्या प्रॅक्टिसमध्ये आतापर्यंतच्या संस्मरणीय खटला म्हणाल तर जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करणारा एक शिपाई की ज्याला जो खूप वर्षांपासून त्याची नोकरी ही नियमित न होता काम करत होता, एकदम तुटपुंज्या पगारावरती काम करत होता, त्याच्या वतीने मी मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि ही याचिका दाखल करते वेळेस त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे वकील फी देण्यासाठी पैसे नव्हते। माझ्याकडे येताना अक्षरशः त्याच्या पायात चप्पल सुद्धा नसायची। इव्हन त्या याचिकेचं टायपिंग करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नसायचे, परंतु ती याचिका मी दाखल करून त्याला नियमित करावा अशा उच्च न्यायालयात मी आदेश प्राप्त केलेले होते आणि त्या आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याला नोकरी ज्या दिवसापासून त्याने जॉईन केली होती त्या दिवसापासून तर नियमित करेपर्यंतचा पूर्ण फरकाची रक्कम मिळाली होती आणि जेव्हा तो मला भेटायला आला त्यावेळेस तो मोटरसायकल वरती आला होता, त्याने इनशर्ट केलेली होती, चांगले कपडे घातलेले होते आणि खूप आनंदात होता। बायका मुलांसोबत माझ्याकडे मिठाई घेऊन आला आणि आनंदाने मला त्यांनी 35,000 रुपये फी दिली होती आणि मला ती 35,000 म्हणजे मला एखाद्या करोडो रुपयाच्या अमाऊंट सारखी वाटली आणि मला सुद्धा म्हणजे खूप आनंद वाटला। अजून पण मी कोणी आलं तरी मी सांगतो की मी याला न्याय दिला आणि आज तो एक चांगला पगार मिळू शकतोय, आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकतोय। मी समृद्धी, गडकरी साहेब, साध्वी प्रज्ञा सिंग याचबरोबर एक महत्वाचं ज्योतिर्लिंग असलेलं त्र्यंबकेश्वर या मंदिरामध्ये जो देणगी प्रवेश मूल्य आकारण्यावरून त्या ट्रस्टने जे अवलंबिले आहे त्याविरुद्ध ललिता शिंदे यांच्या वतीने मी उच्च न्यायालयात याचिका केलेली आहे। ती याचिका मान्य न्यायालयाने त्याची दखल घेतलेली आहे। त्याचबरोबर त्या प्रकरणामध्ये मी मान्य न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की सदर देवस्थान हे 1942 सालापासून हे पुरातत्व खात्याच्या मालकीचं आहे। त्या ठिकाणी फक्त पुरातत्व खात्यालाच त्याच्यामध्ये प्रवेशासंबंधी जे मूल्य निर्धारित करण्याचा अधिकार आहे, परंतु असे असताना तेथील ट्रस्ट हे मनमानी पद्धतीने कुठलाही अधिकार नसताना सदर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांकडून 200 रुपये देणगी मूल्य, ज्याला दर्शन लवकर पाहिजे त्याच्याकडून 200 रुपये मूल्य घेतं, जेणेकरून गरीब श्रीमंत अशी एक दरी पण निर्माण होते। तर हे प्रकरण मी दाखल केलेलं आहे आणि अपेक्षा करतो की याच्यामध्ये सुद्धा भाविकांच्या जनतेला मी न्याय देऊ शकेन।